सो वेलकम बॅक फ्रेंड्स. आतापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण डेव्हिएशन थ्रू प्रिझम बघितलं, डेव्हिएशन थ्रू थिन प्रिझम बघितलं, त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले लेवल 1 आणि लेवल 2 चे, बरोबर. त्याच्यानंतर बघितलं आपण नो इमर्जन्स कंडिशन आणि त्याच्यानंतर ग्रेझिंग इमर्जन्स कंडिशन बघितलेले आहेत. आता पुढे आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे प्रिझमच्या रिलेटेड. ते आहे डिस्पर्शन ऑफ लाईट. डिस्पर्शन ऑफ लाईट. ओके. आता ही डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय एक्झॅक्ट बघूया. तर डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे समजा एक सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करतो. बघा मी हा प्रिझम आहे, ह्या प्रिझम वरती व्हाईट लाईट सोडली आपण. व्हाईट लाईट सोडली तर हा प्रिझम काय करतोय तर वेगवेगळे 7 कलर्स मध्ये त्या लाईटचं हे करतोय, कन्व्हर्जन करतोय. बघा 7 कलर्स लाईट, 7 कलर्स लाईट, बरोबर. म्हणजे व्हाईट लाईट सोडायची प्रिझम वरती आणि प्रिझम कडून किती कलरची लाईट घ्यायची, 7 कलरची लाईट. म्हणजेच व्हाईट लाईट, ऍक्च्युली व्हाईट लाईट म्हणजे काय रे, कॉम्बिनेशन ऑफ 7 कलर्स. आपल्याला माहिती आहे व्हाईट लाईट इज द कॉम्बिनेशन ऑफ 7 कलर्स आहे. परंतु आता हे जी व्हाईट लाईट आहे, आता समजा सन कडून जी लाईट येणार आहे ती असेल किंवा दुसरी एखादी व्हाईट लाईट आपण घेतली, त्याच्यामध्ये ऍक्च्युली मित्रांनो 7 कलर असतात. आणि हे जे 7 कलर आहेत हे असे समजा निघालेले असतात, बरोबर. हे असे निघालेले आहेत. परंतु ह्या 7 कलरचं कॉम्बिनेशन जे आहे त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, व्हाईट लाईट दिसत असते. म्हणजे आपल्याकडे ह्युमन आयकडे एवढी ॲबिलिटी नाही की ती 7 कलर जे आहेत ते सेपरेट करू शकेल आपला डोळा, बरोबर. म्हणून आपण काय करतो, ती जी व्हाईट लाईट, ऍक्च्युली व्हाईट लाईट इज द कॉम्बिनेशन ऑफ 7 कलर्स, बट वी हॅव आवर आयज डज नॉट हॅव द ॲबिलिटी टू सेपरेट दिस 7 कलर्स फ्रॉम द व्हाईट लाईट. ओके. म्हणून आपण काय केलं, ही जी व्हाईट लाईट आहे ही व्हाईट लाईट कशावरती सोडली, व्हाईट लाईट म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ 7 कलर कशावरती सोडले, प्रिझम वरती सोडले. तर ते प्रिझमने काम केलं. कशाचं काम केलं प्रिझमने, तर 7 वेगवेगळे कलर्स आहेत ते काय करायचे, एकमेकांच्या पासून सेपरेट करायचे. ओके. म्हणजे डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय आहे, तर सेपरेशन ऑफ 7 कलर्स. बघा, सेपरेशन ऑफ व्हाईट लाईट इंटू डिफरंट 7 कलर्स इज कॉल्ड एज डिस्पर्शन ऑफ लाईट. डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल डेफिनेशन लिहितो बघ. द सेपरेशन ऑफ white light, the separation of white light into its constituent 7 colors. ओके. म्हणजेच व्हाईट लाईटचं सेपरेशन, व्हाईट लाईटचं कन्व्हर्जन वेगवेगळ्या 7 कलर मध्ये करायचं, ही जी प्रोसेस आहे, दिस प्रोसेस इज कॉल्ड एज डिस्पर्शन ऑफ लाईट. आणि डिस्पर्शन ऑफ लाईट जे आपण स्टडी करणार आहोत ते डिस्पर्शन बाय प्रिझम स्टडी करणार आहोत. मग आता एक एक्सपेरिमेंट असा परफॉर्म केला गेला. समजा हा प्रिझम आहे, बरोबर. ह्या प्रिझमला आपण नाव देऊया A, B आणि C. लक्षात येत आहे. आणि ह्या प्रिझम वरती हे 7 कलरचं कॉम्बिनेशन, परंतु आपल्याला कसले दिसणार, व्हाईट लाईट दिसणार, बरोबर. ऍक्च्युली 7 कलर्स आहेत, कॉम्बिनेशन ऑफ 7 कलर्स. मग आपण काय केलं, समजा हे व्हाईट लाईट इन्सिडेंट केली ह्या प्रिझम वरती. इथे लिहूया व्हाईट लाईट आपण इन्सिडेंट केलेली आहे. ओके. आता समजा प्रिझम नसता तर ती लाईट अशी गेली असते, विदाउट एनी डेव्हिएशन ती सरळ गेली असते. काय डाऊट आहे, दिस इज द डायरेक्शन ऑफ प्रोपागेशन ऑफ रे आहे, बरोबर. समजा प्रिझम हा नसता तर मात्र ही लाईट जी आहे ती सरळ विदाउट एनी डेव्हिएशन सरळ 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 आणि सरळच गेली असते. परंतु जेव्हा ही व्हाईट लाईट प्रिझम वरती पडते, रस्त्यामध्ये ह्या लाईटच्या प्रिझम येतोय, तेव्हा काय होतंय बघा, व्हाईट लाईट म्हणजेच कॉम्बिनेशन ऑफ 7 कलर्स आहे. ऍक्च्युली 7 कलर्स असे निघालेले, आले 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 एकत्रितरित्या असे 7 कलर्स आले आणि ह्या प्रिझम वरती ह्या पॉइंटला धपकन पडले, बरोबर. जेव्हा व्हाईट लाईट ह्या प्रिझम वरती इन्सिडेंट होते, पडते, स्ट्राईक होते, त्याच पॉइंटला काय होतं तर वेगवेगळे कलर सेपरेट व्हायला सुरुवात होत असते. मग हे असं समजा एक कलर असा इकडे असा सेपरेट झाला, बेन इथं काय झालं, रिफ्रॅक्शन झालं आणि ह्या डायरेक्शन मध्ये एक कलर असा इकडे गेला, बरोबर. आणि दुसरा जो आहे तो कलर असा समजा इकडे गेला. ओके. समजा हा जो कलर आहे हा कलर कोणता आहे तर, आणि हा कलर कोणता आहे हे नाव आपण लिहून ठेवायचे. बाकीचे आता वेगवेगळे असे 7 कलर्स असा 1, त्याच्यानंतर 2. ओके. हे असे वेगवेगळे 7 कलर्स काय होतात रे, व्हाईट लाईट मधून सेपरेट होतात आणि असा आपल्याला स्पेक्ट्रम दिसतो, बरोबर. आता इथे बघा, आपण लाईट इन्सिडेंट काय केली होती प्रिझम वरती, व्हाईट लाईट, बरोबर. प्रिझमने काय केलं, इथं
लाईटला त्या व्हाईट लाईट मधून वेगवेगळे कलर सेपरेट केले, बरोबर. आणि ही जी प्रोसेस आहे ह्यालाच काय म्हणतो आपण, लाईटचं काय झालं, डिस्पर्शन झालं. काय झालं, लाईटचं डिस्पर्शन. मग आता मला सांगा डिस्पर्शन ऑफ लाईट म्हणजे काय. द सेपरेशन ऑफ व्हाईट लाईट इंटू 7 कलर्स. द सेपरेशन ऑफ व्हाईट लाईट इंटू 7 कलर्स. व्हाईट लाईट 7 कलर्स. व्हाईट लाईट 7 कलर्स. दिस इज कॉल्ड एज डिस्पर्शन ऑफ लाईट. व्हाईट लाईट प्रिझम वरती सोडायची आणि प्रिझम कडून किती कलर मिळवायचे, 7 कलर मिळवायचे. या प्रोसेसला काय म्हणायचं, डिस्पर्शन ऑफ लाईट. मग ह्या पॉइंटलाच ऍक्च्युअली डिस्पर्शन सुरू होतं बघा, ज्या पॉइंटला लाईट प्रिझम वरती स्ट्राईक होते त्या, बरोबर. मग आता ही जी लाईट आहे आफ्टर डिस्पर्शन मिळालेली लाईट आहे, ही कसली आहे, इन्सिडेंट लाईट. आणि इथं काय झालं, डिस्पर्शन झालं. ही जी लाईट आहे ह्याला म्हणतात डिस्पर्स्ड लाईट. कसली लाईट, डिस्पर्स्ड लाईट, बरोबर. ठीक आहे. मग आता हे जे वेगवेगळे 7 कलर्स आहेत, कोणकोणते 7 कलर्स आहेत आपल्याला माहित आहे. विबज्युअर, बरोबर. विबज्युअर म्हणजेच व्हायोलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. हे वेगवेगळे 7 कलर्स आहेत, बरोबर. हे 7 कलर्स व्हाईट लाईटचं, ह्या 7 कलरचं कॉम्बिनेशन म्हणजेच व्हाईट लाईट असते, बरोबर. परंतु आपल्या डोळ्याकडे एवढी ॲबिलिटी नाही की ह्या वेगवेगळ्या कलर्सना वेगवेगळं आपण बघू शकू, व्हाईट लाईट पासून सेपरेट करू शकू. म्हणून आपण ती व्हाईट लाईट एका काय करतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू असलेल्या प्रिझम वरती इन्सिडेंट केली, प्रिझमने ते काम केलं, वेगवेगळ्या कलरना सेपरेट करायचं. मग ही जी डिस्पर्शन झाल्यानंतरची जी लाईट आहे आपण काय म्हणलं, डिस्पर्स्ड लाईट, डिस्पर्स्ड बीम ऑफ लाईट असं म्हणूया आपण. स्पेक्ट्रम तयार झालाय. ह्याच्यामध्ये व्हायोलेट कुठलं आहे आणि रेड कुठला आहे किंवा इंडिगो कुठला आहे, ब्ल्यू कुठला आहे, हे आता कसं आपण रिप्रेझेंट करायचं, दाखवायचं कोणतं आहे. तर विचार करा, ह्याच्यामध्ये वेगवेगळा कलर वेगवेगळ्या अँगलने डेव्हिएट झालाय बघा. वेगवेगळा कलर जो आहे तो वेगवेगळ्या अँगलने डेव्हिएट झालाय. सगळ्यात जास्त आपण रे ऑफ लाईट ऍक्च्युअली असा निघाला होता, परंतु सगळ्यात जास्त डेव्हिएशन ह्याचं झालंय बघा, हा. आणि सगळ्यात कमी डेव्हिएशन ह्याचं झालंय. ओके. मग आता कोणत्या कलरचं जास्त डेव्हिएशन, कोणत्या कलरचं कमी डेव्हिएशन होतं हे अगोदर बघूया आपण. तुम्हाला माहिती आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू कसा आहे रे, सॉरी इनव्हर्सली प्रपोर्शनल टू कसा आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू वेव्हलेंथ. याचा अर्थ काय, तर जर वेव्हलेंथ वाढत असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय होतो, कमी होतो. ओके. आता मला सांगा कोणत्या कलरसाठी वेव्हलेंथ जास्त आहे. रेड कलर हॅव्हिंग जास्त वेव्हलेंथ, बरोबर. रेड कलर हॅव्हिंग जास्त मॅक्सिमम वेव्हलेंथ. देअरफॉर रेड कलर साठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा असणार आहे, कमी असणार. म्यू फॉर रेड कसा असणार आहे रे, कमी असणार कम्पॅरेटिव्हली, बरोबर. आणि व्हायोलेट कलर जो आहे त्याचा कसा आहे, वेव्हलेंथ कमी असते, मग त्याच्यासाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा असणार आहे रे, जास्त असणार आहे. ओके. मग मला सांगा ज्या कलरसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असेल तो कलर जास्त बेंड होतो, बरोबर आहे. कारण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजेच काय, द ॲबिलिटी ऑफ द मटेरियल टू बेंड द रे ऑफ लाईट. ओके. मग मला सांगा इथं कोणत्या कलरसाठी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त आहे, व्हायोलेट कलरसाठी. मग व्हायोलेट कलर जास्त बेंड होणार. मग हा जो जास्त डेव्हिएशन झालेला, जास्त बेंड झालेला कलर आहे तो कोणता आहे सांगा, व्हायोलेट कलर आहे. आणि कमी, सगळ्यात कमी कुणाचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणार आहे, रेड कलरसाठी. मग रेड कलरचं डेव्हिएशन सगळ्यात कसं होणार आहे, कमी होणार आहे, बरोबर. मग हे जे राहिलेले 7 वेगवेगळे राहिलेले 5 कलर आहेत हे कसे असणार आहेत, व्हायोलेट आणि रेडच्या मध्ये असणार. मग फॉर एक्झाम्पल याला इंडिगो म्हणू, याला ब्ल्यू म्हणू, याला ग्रीन म्हणू, याला येलो म्हणू, याला ऑरेंज म्हणू आणि याला रेड म्हणू. ओके. हा जो स्पेक्ट्रम आहे दिस इज कॉल्ड ॲज डिस्पर्स्ड बीम ऑफ लाईट. ओके. मग आता काय काय समजलं बघा. डिस्पर्स्ड बीम म्हणजेच काय आहे रे, व्हाईट लाईट पासून वेगवेगळे 7 कलर्स सेपरेशन झालेली आपण लाईट म्हणतो, त्याला आपण डिस्पर्स्ड बीम ऑफ लाईट म्हणतो. आणि डिस्पर्स्ड बीम मध्ये आपल्या लक्षात आलं की वेगवेगळ्या कलरचा जो डेव्हिएशन आहे, वेगवेगळ्या कलरचं जे बेंडिंग आहे, हा ऍक्च्युअली प्रिझम नसता तर असा गेला असता, परंतु वेगवेगळा कलर काय झाला प्रिझममुळे, वेगवेगळ्या अँगलने बेंड झालाय. वेगवेगळ्या कलरचं जे बेंडिंग आहे त्या वेगवेगळं आहे. आणि हे कशामुळे होत आहे, वेगवेगळा कलर, वेगवेगळी वेव्हलेंथ असते वेगवेगळ्या कलरची, आणि वेगवेगळी वेव्हलेंथ असेल तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा कसा असतो, वेगवेगळा असतो. ओके. मग आता ह्या केसमध्ये मला सांगा डेव्हिएशन जे आहे ते सगळ्यात जास्त कुणाचं आहे, व्हायोलेट कलरचं. इथे लिहूया व्हायोलेट कलर. व्हायोलेट कलर हॅज मॅक्सिमम डेव्हिएशन and red color has minimum deviation. ओके. लक्षात आलं. ठीक. मग आता ह्या कम्पेअर मध्ये हा जो मीन डेव्हिएशन कुणाचा आहे, मध्यम डेव्हिएशन कुणाचा आहे, हा मॅक्सिमम डेव्हिएट होतोय, हा सगळ्यात कमी डेव्हिएट होतोय. तर मीन डेव्हिएशन जे आहे ते येलो कलरला आपण कसलं डेव्हिएशन अंडरगोज होतं म्हणतो, मीन कलर, मीन डेव्हिएशन. ओके. येलो कलर
लक्षात ठेवा, येलो कलर हॅज कसलं रे, मीन डेव्हिएशन, मिनिमम डेव्हिएशन नव्हे, मीन, मॉडरेट डेव्हिएशन. ओके, ठीक आहे, समजतंय. आता ह्याच्यावरून बघा, आपण लेट करूया की जो रेड कलर आहे त्याचं डेव्हिएशन डेल्टा आर म्हणूया आपण, डेव्हिएशन ऑफ रेड. व्हायलेट कलरचा आपण डेव्हिएशन डेल्टा व्ही म्हणूया. हा बघा, रेड कलर ऍक्च्युअली रे ऑफ लाईटची डायरेक्शन कशी होती, अशी होती बरोबर, आणि रेड कलर मात्र असा. व्हाईट लाईट समजा जर प्रिझम नसता तर सगळेच कलर, विपज्युअर मधले सगळे कलर असे गेले असते बरोबर, परंतु प्रिझम मुळे काय झालं, रेड एवढा बेंड झाला, म्हणजेच हा झाला डेव्हिएशन ऑफ रेड. ओके, त्याच्यानंतर डेव्हिएशन ऑफ येलो काय रे, हा बघा, हा झाला डेव्हिएशन ऑफ येलो डेल्टा वाय. आणि सगळ्यात जास्त बेंड कोण झालाय, व्हायलेट. व्हायलेटचं हा जो डेव्हिएशन दाखवतो तो काय झाला, डेल्टा व्ही. ओके, हा, मग डेल्टा व्ही इज इक्वल टू काय लिहूया, डेव्हिएशन ऑफ व्हायलेट, आणि डेल्टा वाय इज इक्वल टू काय रे, डेव्हिएशन ऑफ येलो. त्याला कसलं म्हणतोय आपण, मीन डेव्हिएशन. ओके, काय डाऊट आहे का बघा, ठीक आहे. लक्षात आलंय तुम्हाला, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ज्या कलरसाठी जास्त आहे त्याचं डेव्हिएशन जास्त होणार बरोबर, आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कोणासाठी जास्त असणार आहे, ज्याचा वेव्हलेंथ कमी असेल त्याला बरोबर. डेव्हिएशन म्हणजे काय रे, व्हाईट लाईटचं 7 वेगवेगळ्या कलर मध्ये कॉम्बिनेशन सेपरेशन होणे, त्याला आपण काय म्हणतो, डेव्हिएशन, डिस्पर्शन ऑफ लाईट. ओके, मग आता हा बघा, इकडे तुम्ही डायग्राम जी आहे ती डायग्राम अशी सुद्धा दाखवू शकता. जर तुम्हाला डायग्राम किचकट वाटत असेल, समजा हा एक रे ऑफ लाईट घ्यायचा, हा डायरेक्शन ऑफ इन्सिडेंट रे दाखवायचा, आणि 3च रे ऑफ लाईट दाखवायचे, आपण 3च वेगवेगळे कलर दाखवूया. समजा हा जो आहे हा कोणता झाला, रेड कलर. हा जो आहे तो आपण ह्याला म्हणूया येलो कलर. आणि सगळ्यात जास्त डेव्हिएशन झालेलं कोणतं आहे रे, व्हायलेट कलर. ओके, ठीक आहे. मग हे डेव्हिएशन कुणाचं झालं, डेल्टा आर फॉर रेड, हे डेव्हिएशन झालं डेल्टा व्ही डेल्टा येलो फॉर येलो कलर, डेल्टा वाय, आणि डेल्टा व्ही फॉर व्हायलेट. ओके, मग आता एक गोष्ट तर लक्षात आली, डेव्हिएशन ऑफ व्हायलेट इज ग्रेटर दॅन डेव्हिएशन ऑफ येलो इज ग्रेटर दॅन डेव्हिएशन ऑफ रेड. लक्षात आलं तुमच्या. बघा इथं हे आपण रिलेशन लिहिलं, त्याच्यानंतर आपण लॅम्बडा मधलं रिलेशन कसं लिहिलंय, लॅम्बडा ऑफ व्हायलेट इज लेस दॅन लॅम्बडा ऑफ येलो इज लेस दॅन लॅम्बडा ऑफ रेड. ओके, त्याच्यानंतर अजून एक रिलेशन लिहिलं आपण, काय रे, डेव्हिएशन वरती डिपेंड असणार. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो कुणासाठी, व्हायलेट साठी जास्त असणार येलो पेक्षा, आणि येलो साठी जास्त असणार रेड पेक्षा. हे रिलेशन लक्षात ठेवावे लागतील आपल्याला बरोबर. The color which having maximum wavelength will have minimum refractive index and minimum deviation. The color which having minimum wavelength will have maximum deviation and maximum refractive index. Okay. आता ह्याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली बघा, एक्स्ट्रीम कलर कोणकोणते आहेत. हा जो स्पेक्ट्रम दिसला होता आपल्याला बरोबर, वेगवेगळे 7 कलरचा डिस्पर्स्ड बीम ऑफ लाईट दिसत होती, वेगवेगळे 7 कलरचा असा गठ्ठा तयार झालेला दिसत होता आपल्याला. ती जी बीम आहे त्या बीमचे टोकाचे कलर कोणकोणते आहेत, तर एक आहे व्हायलेट आणि दुसरा आहे रेड. इथे लिहूया, व्हायलेट अँड रेड आर एक्स्ट्रीम कलर्स. एक्स्ट्रीम म्हणजे टोकाचे कलर्स. ओके, अँड येलो हा कसला आहे रे, मीन कलर आहे. कसला कलर आहे, मीन कलर. लक्षात ठेवा, येलो इज द मीन कलर. ओके, आता येलोला मीन कलर का म्हणलं जातं, तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ व्हायलेट आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रेड या दोघांची जर एव्हरेज काढली, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ व्हायलेट प्लस रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ रेड या दोघांची जर आपण एव्हरेज काढली तर तो काय मिळतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ येलो कलर मिळतो. लक्षात राहील हे. आता पुढे बघूया, एक्स्ट्रीम कलर कोणकोणते आहेत, व्हायलेट कलर आहे आणि रेड कलर आहे. एक्स्ट्रीम कलर कोणते आहेत, व्हायलेट अँड रेड. मग आता ह्यापैकी मला सांगा, डेल्टा म्हणजे डेव्हिएशन जे आहे व्हायलेट कलरचं हे रेड पेक्षा कसं आहे, जास्त आहे. मग ह्या दोघांच्या मधला किती अँगलने डेव्हिएट झालाय व्हायलेट, तर एवढ्या अँगलने डेल्टा व्ही ने. किती अँगलने डेव्हिएट झालाय रेड, तर डेल्टा आर ने बरोबर.
मग ह्या दोघांच्या मधला जे अँगल आहे, ह्या दोन डेव्हिएशनच्या मधला जो डिफरन्स आहे तो किती आहे रे? हा एवढा आहे. हा काय रे एवढा? ह्याला म्हणतात अँगल ऑफ डिस्पर्शन. काय म्हणतात त्याला? अँगल ऑफ डिस्पर्शन. अँगल ऑफ डिस्पर्शन. आणि रिप्रेझेंट कशाने करतात? थीटाने रिप्रेझेंट करतात. मग आता मला सांगा अँगल ऑफ डिस्पर्शन म्हणजे काय? इट इज द डिफरन्स. इट इज द डिफरन्स बिटवीन डेव्हिएशन ऑफ, कुणाच्या मधला डिफरन्स आहे हा? दोन टोकाच्या कलरच्या डेव्हिएशनच्या मधला डिफरन्स. बरोबर? डेव्हिएशन ऑफ टू एक्स्ट्रीम कलर्स. टू एक्स्ट्रीम कलर्स इज कॉल्ड एज अँगल ऑफ डिस्पर्शन. मग थिटा इज इक्वल टू काय ना सांगा? डेल्टा व्ही. ओके, जास्त डेव्हिएशन कुणाचं झालं? व्हायोलेटचं झालं. मग डेल्टा व्ही मधून सगळ्यात कमी डेव्हिएशन कुणाचं झालं? रेडचं. मग डेल्टा आर काय केला? सबट्रॅक्ट केला. याला आपण काय म्हणणार आहे सांगा? अँगल ऑफ डिस्पर्शन. ओके, आता अँगल ऑफ डिस्पर्शन थोडासा पुढे जाऊया. डेल्टाचा फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला. जर एकदम प्रिझम छोटा असेल, थिन प्रिझम असेल, फॉर इथं लिहून ठेवूया आपण, फॉर थिन प्रिझम. बरोबर? सांगा थिन प्रिझम आणि आय सुद्धा कसा असेल? व्हेरी स्मॉल असेल. आय जर व्हेरी स्मॉल असेल, अँगल ऑफ इन्सिडेंट जर व्हेरी कसा असेल? स्मॉल असेल. थिन प्रिझम साठी डेल्टाचा फॉर्म्युला काय सांगा? डेव्हिएशनचा इनटू ब्रॅकेट म्यू मायनस 1. अगदी बरोबर, इनटू ब्रॅकेट म्यू मायनस 1. परंतु इथं डेव्हिएशन वेगवेगळ्या कलरचं वेगवेगळं आहे. डेव्हिएशन वेगवेगळ्या कलरचं वेगवेगळं आहे. मग रेड साठी हा फॉर्म्युला कसा लिहू शकतो आपण? डेल्टा आर फॉर रेड इनटू ब्रॅकेट. आता अँगल ऑफ प्रिझम मात्र सगळ्या कलरसाठी सेम आहे. अँगल ऑफ प्रिझम काय चेंज होणार आहे का? नाही. बरोबर? म्यू मात्र वेगवेगळ्या कलरसाठी वेगवेगळा. म्यू आर फॉर रेड मायनस 1. हा फॉर्म्युला कशासाठी झाला? रेड साठी. समजा तसाच आपण व्हायोलेट साठी लिहिला. डेल्टा व्ही इज इक्वल टू काय असणार? ए इंटू ब्रॅकेट म्यू व्ही मायनस 1. हा झाला व्हायोलेट साठी. बरोबर? त्याच्यानंतर असं समजा रेड साठी, येलो साठी लिहिला. डेल्टा वाय फॉर येलो ए इंटू ब्रॅकेट म्यू वाय मायनस 1. हा झाला फॉर्म्युला कशासाठी रे? येलो साठी. बरोबर? मग आता ह्याच्यावरून आपण अँगल ऑफ डिस्पर्शन बरोबर तयार करू शकतो. अँगल ऑफ डिस्पर्शन. देअरफॉर थीटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला? डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर. ओके, मग आता डेल्टा व्ही ची व्हॅल्यू टाकूया. काय येणार आहे? ए इंटू ब्रॅकेट म्यू व्ही मायनस 1 मायनस डेल्टा आर ची व्हॅल्यू काय टाकणार सांगा? ए इंटू ब्रॅकेट म्यू आर मायनस 1. ओके, ए कॉमन काढू शकता तुम्ही. बघा, ए कॉमन काढला, राहिला काय सांगा? म्यू व्ही मायनस 1 आणि हा मायनस म्यू आर प्लस 1. ओके, हा मायनस 1 प्लस 1 कॅन्सल झाला. काय येणार सांगा? ए इंटू ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर. हा कशाचा झाला रे? अँगल ऑफ डिस्पर्शनचा फॉर्म्युला तयार झाला. अँगल ऑफ डिस्पर्शन. ओके, ठीक आहे, समजलं? अँगल ऑफ डिस्पर्शन थीटा इज इक्वल टू काय? ए इंटू ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर. ओके, ठीक. आता अजून एक सांगतो तुम्हाला. जर समजा हा जो प्रिझम तुम्हाला दिलाय, ह्या प्रिझमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा काढतात रे? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ प्रिझम. इथं तर वेगवेगळ्या कलरसाठी वेगवेगळा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. मग तो प्रिझमचा कसा काढतात? प्रिझमचा जो म्यू मी म्हटलं तुम्हाला, प्रिझम म्यू काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ प्रिझम आहे. बरोबर? हा कसा काढतात? तर हे जे सगळे आहेत म्यू व्ही, म्यू आर, म्यू येलो साठी म्यू वाय वगैरे, प्रत्येक कलर साठी वेगवेगळा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. ह्याचे सगळ्याचे काय घेतात? ऍव्हरेज घेतात. ऍव्हरेज ऑफ ऑल. ओके, आणि समजा म्यू जास्त असेल, लक्षात घ्या, जर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असेल म्हणजे प्रिझमचा ऍव्हरेज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असेल तर म्यू व्ही मायनस म्यू आर हा जो डिफरन्स आहे हा सुद्धा कसा असतो? जास्त असतो. आणि हे जे रेड आणि व्हायोलेट कलर आहे ह्या दोघांच्या मधलं डिस्टन्स अजूनच काय होत जातं? वाढत जातं. दोघं एकमेकांच्या पासून अजूनच लांब होत जातात. ओके, लक्षात आलंय? जर इफ म्यू इज ग्रेटर देन लिहून ठेवूया म्यू व्ही मायनस म्यू आर इज ऑल्सो ग्रेटर अँड रेड अँड व्हायोलेट कलर becomes widely separated. ओके, दॅट इज थीटा जो आहे तो थीटा अजून काय होत जातो रे? वाढत जातो. म्हणजेच
अँगल ऑफ डिस्पर्शन अजून काय होत जातो, वाढत जातो. म्हणजे हा जो रेड आहे आणि हा व्हायलेट आहे हे एकमेकांच्या पासून अजून काय होतात, सेपरेट होत जातात. आलं लक्षात, स्पेस त्यांच्यामध्ये तयार होत जातो. लक्षात आलंय सगळ्यांच्या? ठीक आहे. जर समजा जर प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर रेड दिलाय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर येलो दिलाय, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर रेड दिलाय आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स फॉर व्हायलेट दिलाय, मात्र रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ येलो दिलाच नाही, तर मात्र तुम्ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ येलो कसा फाइंड आउट करणार आहे? तर इकडे बघा, येलो कलर हा कसला आहे, मीन कलर, बरोबर. इफ म्यू वाय इन प्रॉब्लेम इज नॉट गिवन, लक्षात ठेवा, जर म्यू वाय दिला नसेल तर मात्र म्यू वाय कसा फाइंड आउट करायचा, तर म्यू फॉर रेड टाकायचा प्लस म्यू फॉर व्हायलेट टाकायचा आणि दोघांची काय घ्यायची, एव्हरेज घ्यायची असते. लक्षात आलं हे? ठीक आहे. पुढे जायचं आपल्याला, डिस्पर्सिव्ह पॉवर. डिस्पर्सिव्ह पॉवर, ओके, ओमेगा. म्हणजे एखाद्या प्रिझमची रे ऑफ लाईट जे आहे ते किंवा लाईटचं डिस्पर्शन करण्याची जी पॉवर आहे, एखादा प्रिझम आहे किंवा एखाद्या मटेरियलची लाईटचं, व्हाईट लाईटचं वेगवेगळ्या 7 कलर मध्ये सेपरेशन करण्याची जी ताकद आहे, पॉवर आहे, दिस इज कॉल्ड एज डिस्पर्सिव्ह पॉवर. ऍक्च्युअली हा जो आहे डिस्पर्सिव्ह पॉवर हा रेशो कशाचा येतो, तर डेव्हिएशन असलेली आपण अँगल ऑफ डिस्पर्शन, इट इज द रेशो ऑफ अँगल ऑफ डिस्पर्शन टू द डेव्हिएशन ऑफ मीन कलर. लक्षात राहील हे, डेव्हिएशन ऑफ मीन कलर. आता ह्या डिस्पर्सिव्ह पॉवरचा फॉर्म्युला कसा होतो, ओमेगा हा सिम्बॉल आहे डिस्पर्सिव्ह पॉवरचा. अँगल ऑफ डिस्पर्शन, अँगल ऑफ डिस्पर्शन म्हणजे काय येणार आहे, थीटा अपॉन डेव्हिएशन ऑफ मीन कलर. डेव्हिएशन ऑफ मीन कलर काय येणार आहे, डेल्टा वाय, बरोबर आहे की नाही सांगा. मीन कलर कोणता आहे, येलो कलर आहे, त्याचं डेव्हिएशन. बरं, ह्याच्यावरून आता अँगल ऑफ डिस्पर्शनचा काय फॉर्म्युला सांगा, ए इंटू ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर. ओके, बरोबर आहे की नाही सांगा, म्यू व्ही मायनस म्यू आर. आणि डेल्टा वायचा काय फॉर्म्युला सांगा, ए इंटू ब्रॅकेट म्यू वाय मायनस 1. ऐका ना, हे रिलेशन वापरतोय बघा मी, कोणतं, डेल्टा इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1. हे जे सगळे फॉर्म्युले आपण अप्लाय केले ते प्रिझम कसा घेऊन, व्हेरी थिन प्रिझम घेऊन केलेले आहे. ओके, ठीक आहे. मग समजा ए बरोबर ए पळून गेले तर राहिले काय सांगा, म्यू व्ही मायनस म्यू आर अपॉन म्यू वाय मायनस 1. हा झाला कशाचा फॉर्म्युला रे, डिस्पर्सिव्ह पॉवरचा. ओके, आणि अँगल ऑफ डिस्पर्शनचा काय फॉर्म्युला होता, थीटा इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर. ओके, हा झाला अँगल ऑफ डिस्पर्शनचा फॉर्म्युला. ह्या दोन फॉर्म्युल्याकडे बघून तुम्ही सांगू शकता मला की हा जो अँगल कोणता आहे, हा सांगा मला, डिस्पर्सिव्ह पॉवर. डिस्पर्सिव्ह पॉवर, ओके, आणि हा जो आहे तो अँगल ऑफ डिस्पर्शन. अँगल ऑफ डिस्पर्शन. मला तुम्ही ह्या दोन फॉर्म्युल्याकडे बघून सांगायचे की डिस्पर्सिव्ह पॉवर कशावरती डिपेंड आहे आणि अँगल ऑफ डिस्पर्शन कशावरती डिपेंड आहे. कोणकोणत्या टर्मिनॉलॉजीज आहेत की ज्यांच्यावरती हे दोन डिपेंड आहेत. एक तर लक्षात आलं बघा, हा जो अगोदर विचार करूया अँगल ऑफ डिस्पर्शन. अँगल ऑफ डिस्पर्शन थीटा म्हणजे काय सांगा, इट इज द डिफरन्स बिटवीन डेव्हिएशन ऑफ 2 एक्स्ट्रीम कलर्स. बरोबर, वेगवेगळे कलर वेगवेगळ्या अँगलने डेव्हिएट होतात हे आपल्याला माहित आहे. कोणता व्हायलेट कलर जास्त बेंड होतो, डेव्हिएट होतो, आणि रेड कलर कमी डेव्हिएट होतो. मग ह्या दोन्ही कलरचा जो डेव्हिएशन आहे, ह्या दोघांच्या मधला डिफरन्स म्हणजे आपण काय म्हणतो, अँगल ऑफ डिस्पर्शन. ओके, मग अँगल ऑफ डिस्पर्शन सांगा कशावरती डिपेंड आहे, अँगल ऑफ प्रिझम वरती. ए फॉर्म्युलामध्ये काय सांगा, अँगल ऑफ प्रिझम ऍज वेल एज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. बरं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही प्रॉपर्टी कुणाची आहे, मटेरियलची प्रॉपर्टी आहे. इथे लिहून ठेवूया, अँगल ऑफ डिस्पर्शन, अँगल ऑफ dispersion, that is mean of theta, depends on एक angle of prism आणि दुसरा material of prism, that is refractive index. बरोबर आहे की नाही सांगा, कारण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे मटेरियल वरती डिपेंड आहे. बघितलं फॉर्म्युलामध्ये काय सांगा, ए पण आहे आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स पण आहे. बरोबर, ए म्हणजे अँगल ऑफ प्रिझम आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे मटेरियल वरती डिपेंड आहे. बरोबर आहे, ठीक. दुसरा, डिस्पर्सिव्ह पॉवर कशावरती डिपेंड आहे, फक्त याच्यामध्ये काय अँगल ऑफ प्रिझमचा कुठं सिम्बॉल एचा कुठं काय दिसत नाही, फक्त रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजेच डिस्पर्सिव्ह पॉवर ही फक्त डिस्पर्सिव्ह पॉवर
ओनली डिपेंड्स ऑन मटेरियल ऑफ प्रिझम, मटेरियल ऑफ प्रिझम दॅट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरती डिपेंड आहे. बघा ह्या लेक्चरमध्ये आतापर्यंत आपण काय काय बघितलंय, तर जेव्हा एखादी व्हाईट लाईट म्हणजे काय, कॉम्बिनेशन ऑफ 7 कलर्स, जेव्हा एखादी व्हाईट लाईट प्रिझम वरती टाकू तेव्हा तो ऍक्च्युली व्हाईट लाईट मध्ये 7 कलर आहेत. जेव्हा ती व्हाईट लाईट आपण प्रिझम वरती इन्सिडेंट करू, तो प्रिझम त्या व्हाईट लाईटला काय करतो, पसरवतो. म्हणजे व्हाईट लाईट मधून वेगवेगळे 7 कलर्स असे सेपरेट करतो आणि सेपरेट करूनच बाहेर पाठवतो. ही जी व्हाईट लाईट पासून 7 कलर सेपरेट करण्याची प्रोसेस आहे, याच प्रोसेसला आपण काय नाव दिलं, डिस्पर्शन ऑफ लाईट. ओके, मग ही जी डिस्पर्शन करण्याची जी ताकद आहे त्याला आपण काय म्हणतो, डिस्पर्सिव्ह पॉवर, ओमेगा. ठीक आहे. मग डिस्पर्शन ऑफ लाईट आपण बघितलं, परंतु जेव्हा डिस्पर्शन होतंय, वेगवेगळे कलर सेपरेट होत आहेत, तेव्हा वेगवेगळा कलर आपण बघितलं वेगवेगळ्या अँगलने बेंड झाला होता. सगळ्यात जास्त कोणता बेंड झाला होता, व्हायलेट, आणि सगळ्यात कमी कोणता बेंड झाला होता, रेड. म्हणजे बेंड करण्याची ताकद जी आहे ती वेगवेगळ्या कलरसाठी वेगवेगळी आहे. दॅट इज मीन ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे तो वेगवेगळ्या कलरसाठी वेगवेगळा आहे. हे कशामुळे झालं, कारण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा कशावरती डिपेंड आहे, वेवलेंथ वरती डिपेंड आहे. बरोबर. मग एक गोष्ट लक्षात आली, व्हायलेट कलर बेंड्स मॅक्सिमम और मोर दॅन रेड कलर. दॅट इज मीन ऑफ व्हायलेट कलरचं डेव्हिएशन जास्त झालं कोणत्या कलरपेक्षा, रेड कलरपेक्षा. मग रेड कलरचं पण काहीतरी डेव्हिएशन झालं होतं ना, ते आपण काय म्हणलं, डेल्टा आर म्हणलं. आणि व्हायलेट कलरचं डेव्हिएशन झालं त्याला आपण काय म्हणलं, डेल्टा व्ही म्हणलं. मग ह्या दोन डेव्हिएशनच्या मधला डिफरन्स जो आहे त्याला आपण काय नाव दिलं, अँगल ऑफ डिस्पर्शन दिलं. ओके. परंतु येलो जो कलर आहे, ह्या येलो कलरला आपण कसला कलर म्हणतोय, मीन कलर. मग ह्या येलो कलरचं जे डेव्हिएशन आहे त्याला आपण काय म्हणलं, डेल्टा वाय म्हणतो. बरोबर. मग जर समजा प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स रेडचा दिलाय, व्हायलेटचा दिलाय, परंतु येलोचा दिलाच नाही, मग कसं तुम्ही वापरणार, येलोचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स शोधणार कसा, तर म्यू व्ही प्लस म्यू आर अपॉन 2 करणार. बरोबर. म्हणजे त्या दोघांची काय घेणार, ऍव्हरेज घेणार, ऍव्हरेज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेणार. समजलंय. ठीक आहे. ठीक आहे. अजून एक लास्ट कन्सेप्ट आहे बघा, μ-1 फॉर्म्युल्यामध्ये आपण बघितलं होतं. हा जो फॉर्म्युला आहे मीन डेव्हिएशनचा फॉर्म्युला, मिनिमम डेव्हिएशनचा, काय सांगा, a इंटू ब्रॅकेट μ-1. हा जो μ-1 आहे ह्याला काय म्हणतात, तर ह्याला म्हणतात रिफ्रॅक्टिव्हिटी ऑफ मीडियम. रिफ्रॅक्टिव्हिटी ऑफ मीडियम. आलं लक्षात. या μ-1 ला काय म्हणायचं, रिफ्रॅक्टिव्हिटी ऑफ मीडियम. मग आता तुम्ही म्हणाल की सर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स येलो कलर साठी वेगळा आहे, व्हायलेट साठी वेगळा, रेड साठी वेगळा. मग μr-1 ही काय येणार आहे, रिफ्रॅक्टिव्हिटी फॉर रेड, कुणाची, मीडियमची. तसंच व्हायलेट साठी लिहू शकतो. ओके. ठीक आहे. आता ह्या लेक्चर मध्ये आपण काय बघितलं, थेरॉटिकल पार्ट बघितला डिस्पर्शन ऑफ लाईटचा, कुठपर्यंत, अँगल ऑफ डिस्पर्शन, डिस्पर्सिव्ह पॉवर हे आपण बघितलेले आहेत, रिफ्रॅक्टिव्हिटी पण बघितलेले आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बघितलेले आहेत. म्हणजे हे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले थोडेसे आपण रिवाइज करूया. लिहून देतो तुम्हाला फॉर्म्युले, का तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना फॉर्म्युले पाठ करावे लागतात. ह्या लेक्चर मध्ये आपण काय काय बघितलं, एक आपण डिस्पर्शन बघितलं, डिस्पर्शनची डेफिनेशन बघितली. त्याच्यानंतर डेव्हिएशन फॉर रेड बघितलं, डेव्हिएशन फॉर व्हायलेट बघितलं. ओके. त्याच्यानंतर 3 नंबर बघितलं थीटा. थीटाचा काय फॉर्म्युला सांगा, a इंटू ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर, हा फॉर्म्युला आहे. किंवा दुसरा थीटाचा काय फॉर्म्युला समजा, जर डेल्टा व्ही मायनस डेल्टा आर. बरोबर. डिफरन्स बिटवीन डेव्हिएशन ऑफ 2 एक्स्ट्रीम कलर्स. एक्स्ट्रीम कलर म्हणजे काय, जी डिस्पर्स्ड बीम आहे, डिस्पर्शन होऊन बाहेर निघालेली लाईट आहे, त्याला आपण डिस्पर्स्ड बीम ऑफ लाईट म्हणतो. ह्याच्यामध्ये 2 टोकाचे कलर कोणकोणते, व्हायलेट कलर आणि रेड कलर. ह्या दोघांच्या मधल्या डेव्हिएशनचा डिफरन्स त्याला आपण काय म्हणतो, अँगल ऑफ डिस्पर्शन. 4 नंबरला बघितलं आपण डिस्पर्सिव्ह पॉवर. डिस्पर्सिव्ह पॉवर म्हणजे काय, अँगल ऑफ डिस्पर्शन टू द डेव्हिएशन ऑफ मीन कलर. ओके. ह्यालाच आपण काय केलं होतं सांगा, अँगल ऑफ डिस्पर्शनला टाकला a इंटू ब्रॅकेट म्यू व्ही मायनस म्यू आर आणि डेल्टा वायला टाकला a इंटू ब्रॅकेट म्यू वाय मायनस 1. मग काय आला होता, a कॅन्सल होऊन म्यू व्ही मायनस म्यू आर अपॉन म्यू वाय मायनस 1. ओके. हा एक फॉर्म्युला बघितला. समजा म्यू वाय दिला नसेल तर कसा करणार, म्यू व्ही प्लस म्यू आर अपॉन 2. हा एक फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. ह्याच्यावरती आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. मित्रांनो, आज 1 मे
महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन पण. साधारणतः आज आपल्या महाराष्ट्राला 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत. मग ह्या 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना तसेच सर्व जे कोण व्हिडिओ ऑनलाईन बघतायत त्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याच्यानंतर तुम्ही ह्या कोरोनाच्या लॉकडाऊन पिरियडमध्ये तसेच आपल्या फॅमिलीची तसेच आपल्या समाजाची प्रॉपर काळजी घेताय असं एक्सपेक्ट करूया. ठीक आहे.